नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण सोलापूरचा विकास हा कार्यक्रम घ्यायला लागलो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण महापालिकेतल्या तिसऱ्या मजल्यावर आहे. जागृत पहिला खाली दाखवा, दाखवा सगळं, पूर्ण दाखवा सगळं. इकडे या, इकडून दाखवा जागृत. हा, पूर्ण संपूर्ण दाखवा. हा, ही जे 6 समित्या राहिल्या होत्या त्यांची निवड झाली होती आणि त्या निवडीनंतर ना सगळ्याच सभापतींना कार्यालय दिलंय. आपण आज जाऊन बघणार आहोत कोण कुणाचे चाहते आहेत आणि भाजपामध्ये किती गटबाजी आहे, काय आहे ते सगळीच आपण माहिती थेट दाखवणार आहोत. कुणाचा चाहता, कोणाचा नेता कोण आहे. 3 आमदार आहेत इथं, शहर, उत्तर, मध्य आणि दक्षिण. या पहिला इथं जाऊ म्हण विजय चिप्पा आहेत, हे सभापती. दाखवा, इकडं दाखवा. या जागृत, हे चिप्पांचं ऑफिस आहे. दाखवा जागृत सगळं. हा, सगळ्यात महत्वाचं तिकडं दाखवा. ते आमदार देवेंद्र कोटे आहेत. हे आमदार देवेंद्र कोटेचे चाहते आहेत. जागृत तिकडून या, मला सांगा. बसा. प्रामाणिक आहेत, तेलुगू भाषिक प्रामाणिक असतात, हळूच सुरुंग सोडत असतात, एवढं बी प्रामाणिक नसतात. हा, मला सांगा. आमदार देवेंद्र कोटेंचा फोटो आहे, बाकीचे दिसत नाहीत. मोदी साहेब दिसतात. आणि जागृत तिकडे दाखवा. आमदार देवेंद्र कोटेंनी तुमच्यासाठी झटलं म्हणून तुम्ही आमदार देवेंद्र कोटेचा फोटो लावला. हा जो पद मिळाला हा फक्त आणि फक्त देवेंद्र दादा कोटे व विनायक दादा कोंड्याल यांच्यामुळे मी आज इथे विराजमान झालेला आहे. ऑफिस कुणाच्या हस्ते उद्घाटन झालं तुमचं? महापौर विनायक दादा कोंड्याल. आणखी कोण होते? आपले सभागृह नेते होते नरेंद्रजी काळे, उपमहापौर होते देवकरताई आणि बाकी सगळे पदाधिकारी होते. आमदार विजयकुमार देशमुख आलते का इकडं? नाही, आले नाहीत. खाली आलते, खाली उद्घाटन करून गेले. तुमच्याकडे आले नाहीत? नाही, इथं आले नाहीत. तुम्ही बोलवलं होतं का नाही त्यांना? बोलवलं होतं ना. आले नाहीत? नाही, म्हणजे काय गडबडमध्ये त्यांच्या दुसऱ्या कामानिमित्ताने ते निघून गेले. गडबड होती त्याच्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख आले नाहीत. ओळखून घ्या. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. ह्यांना ऑफिस आहे, स्थापत्य सगळं यांच्याकडे असतंय. बाहेर चला, हळूहळू बाहेर चला जागृत. आणि अजून एकदा कोटे साहेबांचा फोटो दाखवा. चला, धन्यवाद. इकडं दाखवा. आता इथं कोणचा नेता आहे काय आपण सगळीच बघू. म्हण या इकडं, या जागृत आतमध्ये. आत या. हे खटके साहेब आहेत आपले, ते सभापती आहेत, त्यांचं ऑफिस आहे. या इकडं दाखवा सगळं ऑफिस त्यांचं. हा, ह्यांच्या ऑफिस मध्ये कोणाचा फोटो नाही बर का. हे डॉन दिसतात, एकटेच आरोग्याचे डॉन. मला सांगा दादा, बाजूच्या ऑफिस मध्ये आमदार देवेंद्र कोटेचा फोटो दिसला, पालकमंत्रीचा फोटो दिसला आणि मोदी आणि फडणवीस दिसले आणि तुमच्या ऑफिस मध्ये कोणच दिसे नाहीत. पण फोटो काढायला सांगितलंय लावायला, पण थोडा उशीर झालेला. आता पडदे वगैरे आज लावलेत, आज फॅन वगैरे लावलेला. थोडं गडबड एवढी झाली त्यासाठी, तर उद्या येतील फोटो, सगळे बसतील. सगळ्या नेत्यांचे फोटो आपल्या ऑफिसमध्ये बसणार आहेत, त्याबद्दल काय दुमत नाही. सर्व आम्ही सारखे, मी कुठल्या गटाचा तटाचा नाही आहे. मी फक्त भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा सैनिक, एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि सगळे माझे आहेत. तुमचा आवडता नेता कोण आहे?
नारायण राणे. लक्षात असू दे, ह्यांचा आवडता नेता राणे साहेब आहेत. मला सांगा, आरोग्याकडे तुमचं जास्त लक्ष असणार आहे. आजच मी मुलाखत दिली मग की या ठिकाणी जो आज आमचं ऑफिसचं उद्घाटन झालंय, आजपासून एक एक तास मला एक एक महिन्यासारखा मी काम करणार आहे. मला सांगा साहेब, सोलापूर शहरामध्ये ढिगाणी कुत्रे साचलेत हा, आणि एकाचा मृत्यू गेलाय का बालकाचा, तुम्ही कुठं दिसलाच नाहीत. कधी कधी ही गोष्ट आहे परवाची घोंगडे वस्ती. मी उज्जैनला या ठिकाणी गेलो होतो देवदर्शनासाठी, त्यामुळे मी त्या ठिकाणी येऊ शकलो नाही. महाकालला गेलेलो मी 8 दिवस, मी सभापती झाल्या तिकडं तो गेलेलो मी त्या ठिकाणी. आता यानंतर मी सांगतो ना, गोरगरिबांसाठी जे जे काय योजना असतील, ज्या काय स्कीम असतील, ते मी गोरगरिबांपर्यंत 100% पोहोचणार आहे. तुम्हाला त्यावेळेस मी मुलाखत मी सांगितलं की खाजगी हॉस्पिटलवर चाप बसवणार आहे. आमचे आरोग्य अधिकारी 1 नंबर चांगले आहेत, ऍक्टिव्ह आहेत. मग अतिरिक्त आयुक्त पण या ठिकाणी आम्हाला सहकार्य करत आहेत. आम्ही वेळोवेळी या ठिकाणी गोरगरिबांच्या मदतीला धावून राहणार आहे. धन्यवाद. खूप काय चांगली माहिती दिली आहे. हे राणे साहेबाचे आहेत. आता बघू म्हणा आपण राणे साहेबाचा फोटो असणार आहे का नाही. प्रत्येक कार्यालयामध्ये जाणार आहे आपण. 6 समिती आहेत, कोण कुणाचे चाहते आहेत ते बघणार आहेत. अजून एकदा दाखवा, कुणाचाच फोटो नाही, उद्या लावणार आहेत. जागृती या जागृत. कॅमेरा चालू राहू दे. आणि नमस्कार, आपण थेट खाली जाणार आहोत आणि सगळ्यालाच विचारणार आहोत काय म्हणून. या इकडं कोण कुणाचे चाहते आहेत. जागृती या. हा या जागृती या. खाली खाली बघून या, खाली बघून या. या जागृत, फास्ट या. तिसऱ्या मजल्यावर आपण खाली चाललो ग्राउंडला, आणि सगळ्याचं म्हणणं घेणार आहोत. या इकडं या जागृत, इकडं दाखवा. हा, हे आपले श्रद्धाताई आहेत, त्यांचं ऑफिस आहे. त्यांच्या बी ऑफिस मध्ये जाणार आहे आणि त्यांच्या ऑफिस मधली सगळीच माहिती आणि काय काय केलंय ते सगळेच दाखवणार आहे. या जागृत, या इकडं, हे दाखवा सगळं, पूर्ण ऑफिस दाखवा. आपण आज जाणार आहोत. या जागृत. हो या, या सगळ्या आपल्या बहिणी आहेत. दाखवा जागृत सगळ्यांचं. हा, सगळ्यांचं घ्या, त्यांचं बी घ्या. सगळे प्रभागातले आलेत त्यांचे. हा, पहिला हा दाखवा सगळ्यांना. हे सगळे आपले बहिणी आहेत. मी इकडे येतो. हा दाखवा. हा, सगळे हा हा दाखवा जागृत. पहिला यांच्या कार्यालयामध्ये मोदी साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, आणि जे आपले पैलवान आहेत जयकुमार गोरे पालकमंत्री, त्यांचा बी फोटो आहे. आणि इकडे विजय देशमुख चा फोटो आहे. विजय देशमुख यांचे आवडते नेते आहेत, शहर उत्तर मधनं हे निवडून आलेत. मला सांगा, 4 जणांचाच फोटो आहे. त्यात काही नाहीये, असं काही नाहीये. 4 जणांचाच आहे. आमचे विजय देशमुख आमचे मालक पण आहेत आणि चालक पण आहेत, आमचे वडील आहेत. मला सांगा, आपल्या महापालिकेत गटबाजी नाही, तुमच्या ऑफिस मध्ये फोटो आहे. तिकडून या बरं पहिला जाऊन. सगळीकडे वरती गेलो होतो आणि वरती देवेंद्र कोटेचा फोटो होता आणि ह्या सगळ्या लोकांचा होता. आणि तुमच्या ऑफिस मध्ये हे सगळे लोक आहेत आणि विजयकुमार देशमुखांचा फोटो आहे. शेजारी पण तसेच फोटो आहेत.
त्यांचं बघूनच आमच्या मिस्टरांनी लावले असतील तर. काय सांगाल सगळ्या आपले अपंग आहेत, अंध आहेत, सगळ्यांना काय संदेश देणार आहेत तुम्ही? मी आज आज 30 रोजी माझ्या कामगार कल्याण समाज कल्याण समितीचं म्हणजे सभापतीचे मी पदभार घेतलेला आहे, स्वीकारलेला आहे. त्याचं उद्घाटन महापौर सभागृह नेते उपमहापौर तसेच आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. आणि मी दिव्यांगांना एवढंच सांगू इच्छिते की आतापर्यंत दिव्यांगांसाठी 2000 रुपये आपण देत होतो 3 महिन्याला. आता त्यात 500 रुपयाचा वाढीव करून 3 महिन्याला 2500 रुपये देणार आहे. आणि तेच तो निधी उद्यापासून प्रत्येकाच्या दिव्यांगांच्या खात्यावर जमा होणार आहे. किती लोक आहेत असे? 2850 लोक आहेत. कोण कोण आलते उद्घाटनाला म्हणला? कोण कोण? महापौर उपमहापौर सभागृह नेते तसेच आमचे सगळे नगरसेवक आणि विशेष म्हणून आमदार विजयकुमार देशमुख मालक. लक्षात असू दे, विशेष म्हणून आमदार विजयकुमार देशमुख आलते. फॅन आहेत, वडीलधारी आहेत विजयकुमार देशमुख आणि ते मानतात बरं का, आणि ह्यांना लाड बी करतात विजयकुमार देशमुख. दाखवा अजून एकदा ऑफिस पूर्ण सगळं. हे मानसपुत्र आहेत, ह्यांना बी दाखवा. आमदार विजयकुमार देशमुखचे मानसपुत्र आहेत. हा, ते सुनबाई आहेत. चला चला जागृत. हा चला जागृत. हे श्रद्धा पवार म्हणजे आपले पवारांचे घरचे आहेत. इकडे जाऊ म्हणताला, या जागृत या. इथं बी विचारू म्हण. स्वाती बडगू आहेत, दाखवा जागृत. हा, या आतमध्ये या. जागृत दाखवा ऑफिस बडगुताईंचं. हा, उद्घाटन झालं यांच्या ऑफिसचं आणि पूर्ण ऑफिस दाखवा. पूर्ण सगळं फोटो मला सांगा ताई. हा, मार्कंडे आहेत, सगळ्यांचेच आहेत. मला सांगा ताई, कोण कोण आलते उद्घाटनला तुमच्या ऑफिसच्या? माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक आले होते. माननीय महापौर विनायकदादा कोंडाल, सभागृह नेते, स्थायी समितीचे चेअरमन उपमहापौरताई आले होते. महिला बाल कल्याण समिती सभापती व इतर पदाधिकारी, प्रशासनाचे सर्व पदाधिकारी आले होते. या समितीमध्ये काय काय काम आहे एकदा सोलापूरकरांना सांगून टाका. शहर सुधारणा समिती ही कुठल्याही एका घटकावर केंद्रित न करता पूर्ण शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या समितीची स्थापना झालेली आहे. या समितीच्या अंतर्गत शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी, स्वच्छ व सुंदर हरित सोलापूर करण्यासाठी, शहरातील चौकांचे सुशोभीकरण, पुतळ्यांचे जे थोर महापुरुष आहेत अशा थोर महापुरुषांचे जे आपल्या सोलापूर शहरात पुतळे आहेत त्यांचे नूतनीकरण, आपल्या सोलापूरचे जे मोठे प्रवेशद्वार आहेत त्यांचे नूतनीकरण व इतर विकासाची कामे ह्या समितीच्या अंतर्गत येतात. खूप काय हुशार आहेत आणि चांगली माहिती दिलेत. आपण यांना घेऊन काम करणार आहे एवढं लक्षात असू दे. सोलापूर शहरामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगतो की पाण्याची टाकी आहे. तुम्ही तिकडे नगरसेविका नाहीत, ते मध्याचा विषय आहे. पण तुम्ही शहर सुधारणा सभापती आहेत म्हणून सांगतो, तिथे एक मोठा खड्डा आहे, तिथे काय, आणि मार्केट यार्डच्या गेट समोर एक खड्डा पडलेला आहे. ते लवकरात लवकर बुजवून आपल्या प्रशासनाकडनं घ्यावं ही अशी विनंती करतो की कारण की अजून तिथं खड्डा आहे, जीव जातील. नक्कीच पत्रकार बंधू, नक्कीच तुम्ही सुचवलेल्या जी समस्या आहे त्या समस्येचं लवकरात लवकर त्याच्याकडे लक्ष देऊन तुम्ही सांगितलेलं जे खड्ड्याचं सांगितलं ते नक्कीच बुजवून घेणार. गटबाजी आहे? नाही, महापालिका ही सर्वपक्षीय असल्यामुळे गटबाजी नाहीये. चौघांचाच फोटो दिसतोय. 3 आमदार आहेत आपल्या शहरामध्ये. माझे राजकीय गुरु माननीय विजयकुमारजी देशमुख मालक आहेत, त्यामुळे मी त्यांचा फोटो प्राधान्याने माझ्या कार्यालयामध्ये ठेवलेला आहे. धन्यवाद ताई, खूप काही चांगली माहिती दिली आहे.
दाखवा. कार्यालय दाखवा यांचा. आणि पहिला तिकडं बी दाखवा. ते 4 फूट आहेत. या इकडं, या इकडं, तिकडं जाऊ म्हण. जागृत दाखवा. इकडं दाखवा पहिला. इकडं बी दाखवा. हा, या इकडं. आपले पाटील आहेत सोरेगावचे. आता ह्यांच्या ऑफिसमध्ये जाऊ म्हण आपण आणि विचारू म्हण. जागृत या, 1 मिनिट सरका. हा, हे दाखवा. आपल्या पाटलांचं ऑफिस आहे पूर्ण सगळं. हे गावचे पाटील आहेत सोरेगावचे. हा, आणि त्यांचं ऑफिस आहे. त्यांच्या ऑफिस मध्ये कोणाचा फोटो दिसत नाही बरं का. आणि हे बहुतेक पाटील असल्यामुळं मला सांगा, सगळ्यांच्या ऑफिसमध्ये फोटो दिसला, तुमच्या ऑफिसमध्ये कोणाचाच फोटो नाही. पक्के राजकारणी वाटतात पाटील. माझे सर्व नेते हे आमच्या मनात आहेत. मनातल्या ह्याला फोटोची काही गरज नसते. पण आता नवीन ओपनिंग झालेलं आहे. सर्व नेत्याच्या फोटो येत्या काही दिवसात ह्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत. नेत्यांचा आशीर्वाद आम्हाला सदैव आमच्या पाठीशी आहे, सर्व नेत्यांचं. साहेब मला सांगा, आपल्या शहरातले जेवढे जेवढे बागा आहेत ते सुधारणा व्हायला पाहिजे. तिथं सगळं दारू पिऊन खुंगाट असते सगळे. या ठिकाणी आम्ही ज्यावेळी आमचं सभापती म्हणून निवड झाली त्यावेळी आता आम्ही टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी बागेची अवस्था आम्ही पाहणी करायला असता बागेची अवस्था दुरावस्थेत झालेली आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही मोजकेच बागा हे सुस्थित आहेत. आता आमचं पुढचा धोरण सर्व महापालिका आमचे पदाधिकारी नेते असतील, सर्व कॅबिनेट असतील, सर्वांच्या चर्चा झालेली आहे. सर्व बाग हे त्या ठिकाणी चांगले सुशोभित बाग करण्यात येईल. काय सांगाल सोलापूरकरांना? सोलापूरकरांना मी मंडई व उद्यान विभागाचा सभापती म्हणून एक हात जोडून विनंती करतो सर्व शहरवासियांना. आपण या ठिकाणी सोलापूर महापालिकेच्या वतीने आम्ही ज्या काही सुविधा या ठिकाणी आता करणार आहोत, मंडई असतील, मंडई रस्त्याच्या कडेचे मंडई आम्ही आतमध्ये बसवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या ठिकाणी त्या मंडई विक्रेत्यांचं जे काही विक्रेते आहेत फळं भाजीपाल्यांचं, त्यांच्या अडचणी आहेत त्या ठिकाणी जो काही ते मंडई झालेले आहेत त्या ठिकाणी दुरावस्था झालेले आहेत, त्याची सुधारणा चालू आहे. आता आम्ही टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी सर्व भाजी मंडईतील विकाऊधारकांना एखाद्या बोलवून त्यांच्या समेत चर्चा केलेली आहे. त्यांच्या अडचणी या ठिकाणी आता आम्ही सोडवण्याचा प्रयत्न तर चालू आहे. त्या ठिकाणी त्यांचे शौचालय असतील, स्वच्छतागृह चांगले करण्याचा प्रयत्न चालू आहे. साहेब मला सांगा, लक्ष्मी मार्केट सगळं स्मार्ट सिटी मधनं कोट्यवधी रुपये खर्च केले तरीही मार्केटातून येऊन बाहेर बसतात. आणि आपल्या सोलापूरच्या जनतेला काय आव्हान करचाल? आपल्या सोलापूरच्या जनतेला गाडीवर उभारून भाजी घ्यायची सवय आहे. त्यासाठी आता सर्व शहरांना विनंती, हात जोडून विनंती काय करतो म्हणलं की ज्यावेळी आम्ही भाजी मंडई विक्रेत्यांना आत बसतील त्यावेळी सर्व शहरवासियांनी कृपया भाजी मंडईमध्ये जाऊन त्या भाजी मंडईमधलेच त्या विक्रेत्यांचं भाजी घ्यावं. कारण जेणेकरून ते भाजी मंडईतले ते हातावरचा पोट आहे, त्यांनी आपले 200-300 भाजी विकत आणतात. ते जर आत बसले रस्त्यावर घेऊन याने जात असेल तर त्या बिचारे ते ग्राहकांचं यांचं नुकसान होतोय. तुमच्या प्रभागामध्ये किती मंडई आहेत? माझ्या प्रभागात सध्या बघा 4 मंडई आहेत, अधिकृत 4 मंडई आहेत. त्या ठिकाणी आम्ही आता महापालिकेच्या ज्या मंडईचे जागा आहेत आता त्या तो अभ्यास जागा जिथं आहे त्या जागेचा प्रयत्न चालू आहे. त्या ठिकाणी नवीन मंडई करून त्या भागात एक चांगल्याच मंडईचं आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. 1 वर्षात एवढं काय सगळं करणार आहेत? दाखवा अजून एकदा ऑफिस. हे पाटलांचं ऑफिस आहे, हे पाटलांचा वाडा आहे. इथं फोटो नाही बरं का, इथं फोटो नाही आहे. चला हा, मला सांगा, तुम्ही शेतकरी आहेत, शेतकऱ्याला 8 तास लाईट द्यायचं घोषणा केली पालकमंत्र्यांनी असेल जिल्हाधिकाऱ्यांनी.
शेतकऱ्यांना वीज हे सकाळी मिळायला पाहिजे का संध्याकाळी मिळायला पाहिजे? या ठिकाणी आपण पालकमंत्र्यांनी वेळोवेळी वीज मंडळात संघ बैठक घेऊन शेतकऱ्यांना 8 तास वीज पुरवठा करण्याचं धोरण या ठिकाणी निश्चित झालेलं आहे. पालकमंत्र्यांना आम्ही विनंती केलेली आहे, सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा. रात्रीचा वीज पुरवठा माझ्या शेतकरी बांधवाला फार त्रास होतोय. त्या ठिकाणी जाऊन पाणी लक्षात असू दे, दिवसा लाईट मिळायला पाहिजे. इच्छुकाटा असतंय, साप असते, काही असतंय, पाणी द्यायला जावं लागतंय शेताला. मला सांगा, दिवसा लाईट मिळाली आणि रात्री लाईट मिळत नाही, गैरसोय होणार नाही? नाही, दिवसामध्ये राईट म्हणलं तर रात्रीचे काय आपण मिळाला 8 तास देणार आहेत. 8 तास दिलेलं चांगलंच आहे, कारण पाण्याचा स्रोत हा जमिनीमध्ये राहतो. कायम लाईट दिलं तर आम्ही शेतकरी काय करतो, पूर्ण पाणी ओढवण्याचा प्रयत्न करतो. साहेब मला सांगा, शेतकरी आकडे घालून लाईट घेतो आणि इकडं शासनाला बुडदून बसताय. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं आपलं मीटर घेऊन लाईट बिल भरलं तर असं होणार नाही, असं तुम्हाला वाटतंय का? मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो, माननीय आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊनी सर्व शेतकऱ्यांचा वीज बिल माफ केलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याने आकडा करून आपल्याला मोटर वापरत नाहीत. त्या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे लाईट आपलं कोटेशन भरून त्या ठिकाणी लाईन आपलं मोटर वापरतात, वीज वापरतात. धन्यवाद, खूप काही चांगली माहिती दिली आहे. शेतकरी आहेत, लक्षात असू दे. चला, पवाराचे शेतकरी आहेत, या इकडं. इकडं जाऊ म्हण, इकडं दाखवा. जागृत वाघमोडे साहेब आहेत आपले, या इकडं. ह्यांच्या नावातच सत्यजित आहे आणि वाघमोडे आहेत. ह्यांचं ऑफिस दाखवा पहिला सगळं. हा, विधी समितीचे हे सभापती आहेत. इकडं दाखवा. मोदी साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत आणि यांचे प्रदेश अध्यक्ष आहेत. आपले पैलवान पालकमंत्री बी आहेत. तिकडं दाखवा. हा, बाप्पू आहेत आणि आपले मनीष भाई आहेत, भावी आमदार दक्षिणचे. मला सांगा, सगळ्याचे फोटो दिसले. आपल्या शहरात 3 आमदार आहेत, एकाच आमदारांचा फोटो दिसतोय. नाही, आता आज म्हणजे मी यायच्या आधी माझ्या कार्यकर्त्यांनी लावलेत फोटो. अजून प्रोटोकॉल नुसार सगळे फोटो लावून. तुमच्या ऑफिसचं उद्घाटन करायला कोण आलं साहेब? महापौर साहेब होते, गटनेते होते, स्टँडिंग चेअरमन होते, उपमहापौर होते, मी होतो. आमदार विजयकुमार देशमुख आलते का? नाही, माझा ते उशिरा आले होते, माझं आधी झालं. माझ्या ऑफिसचं उद्घाटन आधी पहिला झालं, ते उशिरा आले होते. त्यामुळे तिकडचे म्हणजे बाजूचे जे काही समित्यांचे ऑफिस असतात तिथं त्यांचं उद्घाटन त्यांनी केलं. तुम्ही आमदार विजयकुमार देशमुखला बोलवला होता का? इकडं आलते तेव्हा? नाही, मी इथं लोक होते भेटायला, त्यामुळे इथंच थांबलो होतो. म्हणजे आमदार विजयकुमार देशमुख तिकडं आलते पण इकडं आले नाहीत, असं काही नाही. म्हणजे मला माहित पण नाही त्यांनी येऊन गेलेत म्हणून. हा, म्हणजे इथं बाजूला फक्त उद्घाटन करून गेले एवढं माहित होतं, पण आत इथं लोक होते भेटायला, त्यामुळे मी इथंच होतो. सगळ्यात महत्वाचा विषय आहे यांच्याकडं, जी आपली आदिला नदी आहे, त्या आदिला नदीचा विषय आहे बरं का सोलापूरकरांनो. लोक फाशी घेऊन मरतील तिकडं. या लोकांनी खरेदी करून दिली जमीन, ते खरेदी करून घेतले पाप बिचारे. आता त्याच्यावर भुर्दुंड आणा लागले. तुम्ही एक कायदे पंडित आहेत, काय सांगाल? नियमानुसार महापालिकेच्या जे काही काम असेल नियमानुसार, त्यानुसार कारवाई होईल. आयुक्तांनी आपली भूमिका मांडली आहे, महापौरांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे विधी समिती म्हणून आमच्याकडे ज्यावेळेस तो विषय येईल, निश्चितपणानं म्हणजे विधान सल्लागारांच्या सल्ल्याने आणि कायद्याद्वारे जे काही ज्या काही नियमात बसणाऱ्या गोष्टी आहेत त्या नक्की होतील आणि आम्ही तो मार्गी काढू असं मला वाटतं. धन्यवाद. मार्ग काढणार आहेत बरं का. आदिला नदीचं प्रामाणिक आहेत,
दाखवा अजून एकदा ऑफिस पूर्ण. हा दाखवा सगळं ऑफिस. तिकडे दाखवा. इकडे या. ह्यांचा अजून एक आंटी चेंबर बी आहे. आत या. तिकडे दाखवा जागृत. हा इकडे दाखवा. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या ऑफिसमध्ये दिसलाय बरं का. दाखवा जागृत. खरंच ज्यांनी ज्यांनी भारतासाठी झटलं त्यांचे फोटो आपल्याला दिसत आहेत. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्याला दिसला. तर इतर सगळ्याच नेत्यांचा फोटो, कोण कुणाचा चाहता, कोण कुणाचा चाहता, कोण कुणाचा, कोण अमक्याचा, कोण फलाण्याचा. आपल्याला विकास पाहिजे आणि जनतेचे कामं होणं गरजेचं आहे. चला जागृत या. या जागृत. दाखवा पूर्ण ही बिल्डिंग दाखवा. खालून वरून दाखवलं होतं, आता खालून दाखवा. ही सगळी आपली महापालिका आहे. हे सभापती आहेत सगळे. जागृत आपण दाखवलो तुम्हाला, सोलापूरकरांना दाखवणार आहे. थोड्याच वेळात आपली बातमीपत्र प्रसिद्ध होईल. पण कुणाच्या कार्यालयामध्ये कुणाचा फोटो, कोण कुणाचा नेता, हे सगळंच आपल्याला दिसलंय. पण मला एक असं दिसलं नाही की माझ्या आईचा फोटो असायला पाहिजे, मी तिच्यामुळं जन्मलो, वडिलांमुळं जन्मलो, असं कुणाचा मला फोटो दिसला नाही. हे मग तर निश्चित आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.